आपल्यासोबत काँग्रेस आमदार ज्योती गायकवाड आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काल मुंबईमधली जी घटना बघितली तर काँग्रेसच्या कार्यालयावरती जे प्रमुख कार्यालय काँग्रेसचं त्याच्यावरतीच भाजपच्या नेत्यांकडून कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आला होता. कशा प्रकारे पाहते त्या सगळे? मुंबईच्या काँग्रेसच्या कार्यालयाला हल्ला पण झाला आणि काल संविधान संसदमध्ये पण तो झालेला आहे. संसदमध्ये पण महिला ज्या खासदार आहेत त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. ज्येष्ठ जे आपले खरगे साहेब आहेत त्यांना पाहायला लागलं. म्हणजे ह्यातील स्त्री दाक्षिण्य, ज्येष्ठ लोकांना रिस्पेक्ट वगैरे ह्या गोष्टी राहिलेल्याच नाही आहेत का? आणि मुंबईमध्ये पण जे झालेलं आहे ती दलित महिला जी आहे ती काँग्रेसचं काम करते, संविधानाचं पालन करते, लोकशाहीचं आम्ही पालन करतो, डॉक्टर बाबासाहेबांचे आम्ही अनुयायी आहेत म्हणून ह्या घटना झाल्यात का? ह्याच्यासाठीच आम्ही म्हणतोय. आणि दडपशाहीचं राज्य जास्त दिवस चालणार नाही. आम्ही त्याच्यावर नक्कीच प्रतिकार करू एवढं सांगते. कुठेतरी आंबेडकरी चळवळ असेल किंवा दलित आहेत त्यांना कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न या सगळ्या घटनांमधून होते, तुम्हाला असं वाटतं? नक्कीच. कारण जी आपण परभणीची घटना बघितली, बीडची घटना बघितली, दोन्ही घटनांमध्ये दलित लोकांना त्रास देण्याचं काम होतं. आणि आताची ही कालची घटना सुद्धा दलित लोकांनाच त्रास देण्याचं काम चालू आहे. आणि मी त्या काल सुद्धा ह्याच्यामध्ये म्हटली होती विधानसभेमध्ये की तुम्ही काही विशिष्ट लोकांना टार्गेट करून करू नका, विशिष्ट जातीला टार्गेट करून नका. आणि ही कालची घटना ही विशिष्ट जातीला टार्गेट करून केलेलीच दिसते. या संदर्भातील काही मुद्दा दोन्ही सभागृहांमध्ये उपस्थित करणार आहात? आता बघूया, आता आम्ही जाऊन आता बघू काय स्ट्रॅटेजी ठरवतोय ती त्यानुसार कारवाईची काय मागणी करणार आहात? नक्कीच नक्की कारवाईची तर मागणी करणारच आहे. कारण लवकरात लवकर कारवाई आणि कठोर कारवाई झाली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. बातचीत केल्यानंतर तर एकंदरीत या सगळ्या पार्श्वभूमीवरती कठोर कारवाई केली जावी अशी मागणी ज्योती गायकवाड यांनी केलेली आहे.